नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला महत्वाचं म्हणजे की चालू घडामोडीशी संबंधित काही टॉप 10 करंट अफेअर्सचे काही पॉईंट पाहणार आहोत. आपण आगामी पोलीस भरती सरळ सेवा परीक्षा MPSC यामध्ये नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. तर आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर शिवार्थ डी क्लासेस हे माझं यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्या विद्यार्थी बांधवापर्यंत शेअर करा. तर बघूया, पहिली फॅक्ट आहे या ठिकाणी. हमखास आपल्याला बघा प्रश्न विचारले जाऊ शकतात. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बघा या ठिकाणी अरविंद पनगारिया यांच्या बाबतीत जर बघितलं तर नीती आयोगाचे ते उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले दिसून येतात आपल्याला. लक्षात असू द्या, प्रश्न महत्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा पुढची फॅक्ट या ठिकाणी विचारली जाईल. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जर आपल्याला विचारले गेले तर लक्षात घ्यायचं आहे KC नियोगी. हा प्रश्न बरेच वेळेस आलेला आहे, आपल्याला लक्षात घ्या, KC नियोगी. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे पहिले जे काही मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण हे कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर त्या ठिकाणी लक्षात घ्या 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. नंतर आपल्याला पुढे जाऊन बघा आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष कोणते असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी लक्षात असू द्या, जे की बघा एक महत्वाचा हा पॉइंट आपल्याला बघा परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष हे 2026 या ठिकाणी बघा महत्वाचं म्हणजेच की साजरं करण्यात आले किंवा करण्यात येणार असल्याचं दिसून येतं. आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष तर 2026. महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल पदाचा जो काय अतिरिक्त पदभार आहे तो कोणाकडे आहे तर आचार्य देवव्रत. बघा गुजरातचा राज्यपाल पदाचा कार्यभार सुद्धा आचार्य देवव्रत यांच्याकडे असलेला दिसून येतो. बघा या ठिकाणी CP राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर मात्र या ठिकाणी आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल पाहायला मिळतात आपल्याला. लक्षात घ्या, पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे कोण तर श्रीप्रकाश. मित्रांनो, श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे कोणत्या राज्याचे रहिवासी होते तर उत्तर प्रदेश. मित्रांनो, असाच प्रश्न आपल्याला विचारला जाईल की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर विजयालक्ष्मी पंडित होत्या. ह्या फॅक्ट सुद्धा आपण लक्षात घ्या. पुढची फॅक्ट आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओ मधील, भारतात पहिला लोकपाल दिन बघा 16 जानेवारी 2025 साजरा करण्यात आला. म्हणजेच की लक्षात असू द्या की बाबा या ठिकाणी 16 जानेवारी हा लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येणार. पुढे आपल्याला बघा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो प्रश्न, भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणत्या शहरामध्ये बघा त्यांचं स्मारक उभारण्यात येत आहे तर मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, फॅक्ट महत्वाचे आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक स्मारक आग्रा या ठिकाणी बघा उभारण्यात आलेलं दिसून येतं. आपल्याला प्रश्न महत्वाचा असणार आहे. तसंच या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक मुंबई या ठिकाणी उभारण्यात येत आहे. भारतीय लष्कराने अलीकडे बघा 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. प्रश्न महत्वाचा बनतो मित्रांनो, लक्षात असू द्या. यावरती आपल्याला बघा विचारलं जाऊ शकतं 2026 हे वर्ष भारतीय लष्करानं काय म्हणून घोषित केलेलं आहे तर नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष. म्हणजेच की तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी आपल्या लष्कराला अधिक मजबूत करण्यासाठी बघा हे एक महत्वाचं या ठिकाणी एक नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचं वर्ष 2026. लक्षात घ्या. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक बघा मारुती चितमपल्ली ज्यांचं निधन झालं पाठीमागं तर त्यांचं आत्मचरित्र आपल्याला महत्वाचं असणार आहे. कोणतं आहे तर चकवा चांदणं, ज्यांना आपण रानकवी म्हणून सुद्धा ओळखत होतो असे मारुती चितमपल्ली यांचं बघा निधन झालं आणि त्यांचं आत्मचरित्र चकवा चांदणं
हे महत्वाचं त्यांचं आत्मचरित्र. पुढे आपल्याला दिनविशेष सुद्धा विचारले जातात, तर त्यामध्ये महत्वाचं म्हणजे की आपली कुठली परीक्षा घ्या तुम्ही, पोलीस भरती असेल, सरळ सेवा परीक्षा असेल किंवा नंतर MPSC असेल म्हणा, यामध्ये हमखास आपल्याला दिनविशेष विचारले जातात. 4 डिसेंबर लक्षात घ्या, हा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय चित्ता दिन बघा, चित्ता हा जो काय बिग कॅट अलियन्स मधला एक महत्वाचा म्हणजे की एक प्राणी म्हणजे बिग कॅट ॲनिमल म्हणूया आपण. बघा, वाघ, चित्ता, सिंह असेल, बिबट्या असेल, प्युमा असेल, जगवार असेल, हे प्राणी आपल्याला बिग कॅट ॲनिमल या गटामध्ये येताना दिसून येतात. तर त्यातला चित्ता हा प्राणी बघा महत्वाचा असणार आहे. 4 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चित्ता दिन बघा महत्वाचा असणार आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढची फॅक्ट आहे मित्रांनो, बघा महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे पहिले राज्य कोणतं ठरलं? प्रश्न महत्वाचा असेल मित्रांनो. तर तामिळनाडू हे राज्य अशा प्रकारचं म्हणजेच की एक काम करणारं पहिलं राज्य, म्हणजेच की महिला बचत गटाचे जे सदस्य आहेत त्यांना ओळखपत्र त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी कोणत्या राज्यानं प्रथम केलेलं पाहायला मिळतं? तर तामिळनाडू राज्यानं. तर मित्रांनो, हे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधील एक टॉप 10 म्हणून आपण टॉप 10 अशा चालू घडामोडीच्या बाबतीत काही मुद्दे आपण बघितलेले आहेत. तर असेच बघा महत्वाचे मुद्दे आपण पुढच्या सुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझं हे चॅनल बघा, आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपण लाईक करा, कारण मित्रांनो तुमचा एक लाईक म्हणजे आमचं एक महत्वाचं म्हणजे की आम्हाला एक ऊर्जा देऊन जातं आणि आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनविण्यामध्ये एक वेगळंच मोटिवेशन मिळतं. तर या ठिकाणी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.